मित्रांनो नमस्कार. आज मी तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे चौकशी केली, की यावर्षी शिवोहममध्ये काय आहे, हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ करतो. तुम्हाला ठाऊकच आहे, गेले अनेक वर्ष आपण दरवर्षी शिवोहम करतो. कारण तो माझ्या सगळ्यात जवळचा रिट्रीट आहे. सगळ्यात जवळचा कार्यक्रम मला जर विचाराल कुठला आहे, तर तो शिवोहम आहे. पण यावर्षी काहीतरी वेगळं आहे शिवोहम, म्हणून हा व्हिडिओ करण्याची मला गरज वाटली. पहिली गोष्ट आपण समजून घेऊया, की शिवोहम करण्याचा पर्पज काय? मित्रांनो लक्षात घ्या, अगदी उपनिषद काळांपासूनच्या ऋषीमुनींनी आणि सगळ्या संतांनी आपल्याला एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट मी गेले महिनाभर अ, Facebookवरती माझ्या अध्यात्मदर्शन नावाच्या सीरीजमधून, लेखमालेतून लिहित आलेलोच आहे. पण तुम्हाला समजावं, थोडंसं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे काय म्हणतायत, की मनुष्य मनुष्य म्हणून जो प्राणी आहे, ह्याच्या अस्तित्वाला 3 लेयर्स आहेत. प्रमुख 3 लेयर्स आहेत. आपण सोप्या पद्धतीत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बाहेरचा लेयर जो आहे ना, तो त्याच्या आयडेंटिटीचा लेयर आहे, त्याच्या पर्सनॅलिटीचा लेयर आहे. तसं नाव, गाव, ओळख, बायोग्राफी ह्याचा लेयर आहे आणि तिथंच त्याचं मन आहे. मन म्हणजे काय? जे आपण लहानपणापासून किंवा पिढ्यानपिढ्या स्वीकारलेलं आहे. तसा जो स्टोअर हाऊस आहे, त्याचा जो डेटा आहे, त्या डेटातूनच आपण वागत असतो ना, ते मन आहे. इट इज अ कंडिशन्ड माइंड पहिला स्तर. आणि मित्रांनो जगातले 99% लोक त्या बँडविड्थ वरतीच जगतात. धिस इज कॉमन. मग ह्या ऋषीमुनींना काय लक्षात आलं, की अरे हे तर अगदी अ, म काय म्हणतात त्याला ऑटोमॅटिक जगण्यासारखं आहे. कारण सगळं कंडिशन्ड आहे ना. ह्याच्या आतला लेयर जो आहे, तो फार महत्वाचा आहे. म्हणून त्यांनी त्यांनी सगळ्यांना हे शिकवण्याचा प्रयत्न केला, की हे लेयरवरती जगता इट इज ऑल राइट, नथिंग रॉंग. बट इफ यू वांट टू इव्हॉल्व म्हणजे नॉर्मल ह्युमन बीइंग पासून तुम्हाला जर जरा अबाव राईज व्हायचं असेल कॉन्शियसनेसमध्ये, तर तुम्हाला ह्या आतल्या लेयरवर गेलं पाहिजे. आतल्या लेयरवर गेल्यावरती काय होतं, बाहेरचा लेयर दिसायला लागतो. म्हणून त्यांनी आतल्या लेयरला नाव दिलं द्रष्टा. यू बिकम द विटनेस ऑफ युअर माइंड. काय चाललंय इकडे-तिकडे सगळा हा गोंधळ जो आहे, काय चाललाय? हा हे बघणारं एक तत्व जागृत होतं. दॅट इज द द्रष्टा. आणि ते म्हणाले ज्यावेळेस द्रष्टा जागृत होतो ना, त्याला एक आणखीन दरवाजा ॲक्सेस होतो. त्याला एक दरवाजा सापडतो, जो त्याच्यापेक्षा आतल्या स्तरावरती जाऊ शकतो, ज्याला हे साक्षी म्हणतात. साक्षी काय आहे? सोप्या भाषेमध्ये साक्षी हे आपलं निर्गुण निराकार न्यूक्लियस आहे. जसं ॲटमला बाहेर सगळा इलेक्ट्रॉनचा क्लाउड आहे आणि सेंटरला जसं न्यूक्लियस आहे, जे त्याचं पॉवर हाऊस आहे, तसंच आपल्याही बाबतीत बाहेर सगळं हे इलेक्ट्रॉनचा क्लाउड आहे, माइंडचा क्लाउड आहे आणि ॲज वी गो इन, साक्षी इज द न्यूक्लियस. मग हे न्यूक्लियस काय करतं? न्यूक्लियस मी आत्ता म्हटलं तसं सेंटर आहे, पॉवर हाऊस आहे आणि ज्या व्यक्तीला ह्या पॉवर हाऊसची जाणीव होते, ती व्यक्ती जीवनामध्ये त्या पॉवर हाऊसच्या फ्रिक्वेन्सीपासून जगू लागते. म्हणजे काय? ते पॉवर हाऊस जे आहे ना, तो जो सेंटर आहे, जो न्यूक्लियस आहे, तो कंप्लीट आहे, संपूर्ण आहे. आणि मग जी व्यक्ती तो तो सेंटर ॲक्सेस करू शकते, ती कंप्लीट होते त्याच्या जीवनामध्ये. मग त्याचं जीवन सगळ्या बाबतीत कंप्लीट व्हायला लागतं.
तुम्ही ऑब्झर्व्ह केलंय काय, की हा बाहेरचा लेयर जो आहे ना आपल्या आयडेंटिटीचा, आपल्या माइंडचा, तो सतत अतृप्त असतो. त्याला काहीही द्या तुम्ही, कितीही द्या, तो अतृप्तच असतो. त्याचा स्वभावच अतृप्त असणं आहे. पण सेंटर जो आहे, तो तृप्त आहे, कंप्लीट आहे. तिथं स्पर्श झाल्यानंतर लाईफ बिकम्स कंप्लीट इन ऑल वेज. आणि म्हणून अध्यात्माचा गाभाच हा आहे, की त्या बाहेरच्या लेयरपासून आत जा. गो विदिन, गो विदिन, गो टू द सेंटर. बिकॉज दॅट इज द पॉवर हाऊस. आणि मित्रांनो, गेल्या अनेक शिवहोममध्ये मी हेच शिकवत आलेलो आहे, सांगत आलेलो आहे. मग ह्या वर्षीचं शिवहोम वेगळं काय? कारण मला असं लक्षात आलं, की ही थेअरी नुसती सांगून प्रत्येकाला हे कळतंच असं नाही. समजते, इंटेलेक्च्युअली कळतं. पण ज्यावेळेस ॲक्चुअल दैनंदिन जीवनामध्ये आपण बाहेर पडतो, जिथे एवढे चॅलेंजेस आहेत, एवढे प्रॉब्लेम्स आहेत, एवढी एवढी उलथापालथ आहे, एवढा टर्ब्युलन्स आहे, तिथं हे सगळं अंडरस्टँडिंग फिक्कं पडतं. आणि म्हणून मी यावर्षी काय ठरवलं, की आपण एक असं टेक्निक शिकूया, की ज्या टेक्निकनी आपण एक-एक स्टेप आत जात जाऊ. म्हणून पहिला आपला जो स्तर आहे, उपनिषदांच्या हिशोबाने जर बघितलं, तर माणूस 5 लेयरनी बनलेला आहे असं ते म्हणतात. अन्न अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तर मग मी ह्यावर्षी काय करणार आहे, प्रत्येक लेयरला कसं ट्यून करायचं, अन्नमय कोश तो व्यवस्थित बॅलन्समध्ये असला पाहिजे ना, अलाइनमेंटमध्ये असला पाहिजे. तो अलाइनमेंटमध्ये कसा आणायचा? मग प्राणमय कोश, प्राण म्हणजे आपण जो श्वास घेतो, कशा पद्धतीत श्वास घेतला तर त्या सेंटरला आपण अलाइन होऊ शकीन, ते शिकायचं आहे. त्याच्यानंतर मनोमय कोश, मन जसं जसं उपद्रवी आहे, तसं ते सृजन पण आहे ना, क्रिएटिव्ह पण आहे. ते मन आहे म्हणून इतके इन्व्हेन्शन्स लोक करू शकले. तो मनाचा पॉझिटिव्ह एलिमेंट आहे. तो ॲक्सेस कसा करायचा? हे आपण तिसऱ्या लेयरला शिकवणार. चौथा लेयर विज्ञानमय कोश. विज्ञान. विज्ञान म्हणजे सायन्स नव्हे. विशेष ज्ञान. विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान. मग त्या माइंडच्या पेक्षा मागचा जो इंटलेक्टचा लेयर आहे किंवा जो अंतःप्रेरणेचा लेयर आहे, तो कसा ॲक्सेस करायचा? आणि ते कळल्यानंतर मग शेवटी जो आनंदमय कोश आहे, जो कंप्लीट आहे, तो कसा विकसित करायचा? हे प्रॅक्टिकली मी या शिवोहममध्ये शिकवणार आहे. सो आत्तापर्यंतचे शिवोहम हे थेअरी बेस्ड होते. या वर्षीचं शिवोहम हे प्रॅक्टिकल बेस्ड असणार आहे. रोज आपण एक-एक स्टेप या पद्धतीत आत जाणार आणि जो सेंटर आहे, तो एक्सपिरियन्स करणार. तिथं राहायचं कसं? दैनंदिन जीवनामध्ये या सेंटरवरून कसं ऑपरेट व्हायचं? लाईफ बदलतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस मी माझ्या जीवनाकडे बघतो, जर मी 30 वर्ष मागे गेलो आणि जर बघितलं, तर आय वॉज अ बिग झिरो. इतका संघर्ष जीवनामध्ये, इतका टर्ब्युलन्स. पण हे सगळ्या गोष्टी जसजशा मला कळायला लागल्या, ज्या वर्षभर तुम्हाला मी शिकवत असतो. पैशाबाबतीत शिकवत असतो. ज्यावेळेस माझी धारणा बदलली पैशाची, त्यावेळेस पैशाचा ओघ सुरू झाला. सो मनी उपासना इथे आलं. ज्यावेळेस मला लक्षात आलं, की आपल्यामध्ये एनर्जी सेंटर्स आहेत, ते अलाइन करायला पाहिजेत. हे कळायला लागल्यानंतर सप्तचक्र शुद्धी क्रिया शिकवायला लागलो आणि मग शिवोहम शिकवायला लागलो. मग रिलेशनशिप्स कसे बिल्ड करायचे, हे शिकवायला लागलो. आणि शेवटी असा एक इथं स्तर आहे, जो आपल्याला मदत करू शकतो, ज्याला मी एंजल्स म्हणतो. तो कसा ॲक्सेस करायचा? हे वर्षभर तर सगळं शिकवत येतोयच मी. पण शिवोहम हा, जसं मी माझ्या लेखांमध्ये लिहिलंय ना, तो आतला गाभार आहे. बाकी सगळे दरवाजे आहेत आणि शिवोहम हा गाभारा आहे. सो इथं जर
तुम्ही गेलात, सेंटर ॲक्सेस केलंत, तर आयुष्य सर्वांगाने संपूर्ण होतं, जे माझं झालं. दॅट इज व्हाय आय कॅन टीच बिकॉज आय एम एक्सपिरियन्सिंग दॅट स्टेट. ही तुम्हाला माहिती द्यायची होती म्हणून मी हा व्हिडिओ केला. तुम्हाला या, तिथं किती परिवर्तन होईल तुमचं, तुमचं जीवन बदलेल, असला सेल्स टॉक्स करायची मला गरज नाहीये. कारण मला माहिती आहे, की हे जे ऐकतील लोक, त्यांच्या आतमध्ये जर ह्याला रेझोनेट होणारं तत्व जागृत असेल, तरच ते या वर्कशॉपला येणार आहेत. तरच. मी तुम्हाला कितीही गाजर दाखवलं तरी तुम्ही येणार नाहीये आणि आलात तरी त्याचा काही उपयोग होणार नाहीये. त्यामुळे मी कोणतंही तुम्हाला प्रलोभन दाखवत नाहीये. या म्हणून विनवणी करत नाहीये किंवा हा प्रोग्राम मध्ये तुम्ही एनरोल करावं असं काहीही सांगत नाहीये. कारण मला माहिती आहे, जो त्या स्तरावर जन्मलेला आहे, तोच इथपर्यंत पोहोचू शकतो. दुसरा पोहोचूच शकत नाही. सो तुम्हाला ही माहिती द्यावी. अनेक लोकांनी मला विचारलं, "काय आहे यावेळेला शिवोहममध्ये?" हे तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून हा व्हिडिओ केला. जर तुम्हाला तो स्पर्श करत असेल कुठेही आत, तर ती प्रेरणा जागृत होईल तुम्हाला जाणून घ्यायची, की हे सेंटर, हाऊ टू ॲक्सेस द सेंटर. कारण तो सेंटरच गाभा आहे ह्युमन लाईफचा. बाकी सगळं ठीक आहे, आएगा जाएगा, वो जाएगा नहीं कभी. आणि तिथं आपल्याला पोहोचायचं आहे, कारण ते आपलं घर आहे. म्हणून कबीर म्हणतात, सब अंधेरा मिट गया जब दीपक देखा माही. हा दीपक, हा आतला दीपक आहे, हा सेंटर आहे. एनिवे, थँक यू सो मच फॉर गिव्हिंग मी अ पेशंट लिसनिंग. तुम्हाला कळलं असेल आता काय आहे 2026चं शिवोहम. 2, 3 आणि 4 ऑक्टोबर 2026 डेला रिसॉर्ट, लोणावळा. सगळ्यांना जवळ पडावं म्हणून यावेळेला लोणावळा सिलेक्ट केला आणि डेला रिसॉर्ट इज अ ब्युटिफुल प्लेस टू बी इन. सो 3 दिवस बी इन द बुद्धा फील्ड अँड एक्सपिरियन्स द बुद्धा विदिन. थँक यू सो मच.